छंद मकरंद घे छंद घे घे छंद घे छंद घे छंद मकरंद घे छंद घे छंद मकरंद प्रिय विरिंद मकरंद प्रिय विरिंद मकरंद विरिंद मधुसेवन नंद स्वच्छंद धुंद घे छंद मकरंद घे छंद मिटता कमलदल कमलदल मिटता कमलदल कमलदल मिटता कमलदल कमलदल मिटता कमलदल कमलदल मिटता कमलदल मिटता कमलदल मिटता कमलदल होई बादिरूंग होई बादिरूंग परिसोडिना ध्यास गुंजना तदंग घे छंद मकरंद घे छंद घे छंद घे छंद घे छंद शांताबाई की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांताबाई ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 छम। शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा वाहन तीर कमान मारिती चक्रा तुझा ग नकरा इकडून तिकडं मारिती चक्रा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा 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 शांताबाई 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 अग शांताबाई ये जलवा माहिमचा हलवा जीवाचा कालवा मनाला बोलवा मामाला बोलवा कालवा हलवा कालवा हलवा हलवा कालवा हलवा कालवा हलवा शांताबाई 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 अगं शांताबाई 2015 संपवून 2016 मध्ये आपण आलेलो आहोत आणि नवीन वर्षाची सुरुवात यापेक्षा सुंदर काय व्हावी. क्या बात आहे. जोरदार टाळ्या या सगळ्या मान्यवरांसाठी झाल्या पाहिजेत. प्रत्येकाला आता हा प्रश्न पडला असेल की महाराष्ट्र दौरा तर सुरू आहे, मग महाराष्ट्र दौरा सोडून तुम्ही इकडे कसे काय आलात? का महाराष्ट्र दौरा संपला? नाही, महाराष्ट्र दौरा संपलेला नाही, तो चालूच आहे, तो अविरतपणे असाच पुढे सुरू सुद्धा राहणार आहे. पण काय झालं ना मंडळी, महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्तानं आम्ही सगळे कलाकार थुकरटवाडी सोडून बाहेर गेलो आणि आपण काय करतो, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करायला आपल्या गावातून दुसरीकडे जातो. आम्ही कुठं जायचं, आम्ही ऑलरेडी बाहेर होतो. आम्ही ठरवलं उलटं करूया, आपण आपल्या गावात येऊयात. म्हणून ही थुकरटवाडी छान सजवली आहे तुमच्या सगळ्यांसाठी. महाराष्ट्राचं असंच आहे, एका घरातून सूर निरागस हो, दुसऱ्या घरात शांताबाई. कारण मराठी माणसाला ना व्हरायटीची आवड आहे. माणसांना व्हरायटी फार गरजेची वाटते आणि व्हरायटी लागते सगळ्यांना. म्हणूनच आपल्या मराठी माणसांचं कसं आहे की पुरणपोळी आणि मोदक जेवढ्या आवडीने खातात ना, तेवढ्याच आवडीनं तांबड्या पांढऱ्या रस्स्यावर सुद्धा ते ताव मारत असतात. म्हणून हे आगळं वेगळं फ्युजन खरं तर नवीन वर्षाच्या निमित्तानं आम्ही केलेलं आहे. आणि मंडळी, जिथे गाणं येतं, जिथे संगीत येतं, तिथे मानापेक्षा ऐकणाऱ्याचा कान महत्त्वाचा असतो.
जे ऐकणाऱ्यांचे कान आज या ठिकाणी आतुर झालेत तुम्हा सगळ्यांना ऐकण्यासाठी आणि हे आगळं वेगळं फ्युजन नक्कीच महाराष्ट्राला आवडलेलं असेल. मी अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत करतो सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक जयतीर्थ मेवुंडी यांचं. अतिशय मनापासून मी स्वागत करणार आहे. आपल्या निरागस सुरांनी आता घराघरात जे पोहोचलेले आहेत आणि शास्त्रीय गायन नाट्य संगीतावर आपली पक्की पकड असणारे महेश काळे. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. आपल्या शास्त्रीय गायनानं सगळ्यांना संमोहित करणारी एक गायिका सावनी शेंडे. आणि स्वागत करूयात आपल्या आगळ्या वेगळ्या आवाजानं आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीनं सगळ्या महाराष्ट्राला वेड लावणारी एक गायिका जी आपल्या लोकगीतांमुळे आणि आता सिनेगीतांमुळे खूप लोकप्रिय झाली आहे. जोरदार टाळ्या रेश्मा सोनावणेसाठी. अतिशय मनापासून स्वागत करूयात लोकसंगीताचे सम्राट नंदेश उमाप. आणि आता स्वागत करूया शांत बाई की चलने की आवाज जो घराघरात पोहोचवते व आपले सगळ्यांचे लाडके जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संजय लोंढे यांच्यासाठी. सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर बसा. बाकी मंडळी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि नवीन वर्षात तो प्रश्न पुन्हा एकदा विचारतोय जो मी नेहमी विचारतो. हसताय ना? हसायलाच पाहिजे कारण पुन्हा एकदा घेऊन आलो आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. मला सुरुवात करायची आहे जयतीर्थ सरांपासून. सर आज ही आगळी वेगळी आम्ही थीम केली आहे. पहिलं तर ही थीम कशी वाटली तुम्हाला? खूप छान. खूप आणि आपण नेहमी प्रोग्राममध्ये वगैरे जातो गातो परंतु मीडिया जरुरी आहे कलाकारांना. आणि मुख्य क्लासिकल जे आपण गातो हे मीडिया काही वेळा आपल्याला कमी मिळू शकतो. म्हणून हे जे आहे तुमचं जे प्रोग्राम खूप फेमस आहे आणि आमचं भागात पण खूप बघतात. कर्नाटकमध्ये पण बघतात लोक हे प्रोग्राम आवर्जून बघतात. आणि मी सांगितलं मी झी मराठीचं हे जे शो आहे मी जाणार आहे. अरे सर आपल्याला सांगा आपण पण बघणार. एवढं तुमचा शो. चला हवा येऊ द्याला कन्नडमध्ये काय म्हणतात? चला हवा येऊ द्या. म्हणजे मी त्यांना सांगतो की हे बघा तुम्ही आमचं काय म्हणतात. चला हवा हवा भरली. हवा हवा भरली. हवा भरली. आम्ही फुग्यामध्ये हवा भरली. तुम्ही पण बघा हवा भरली. शास्त्रीय संगीत हा तुमचा बाज आहे आणि तुम्ही वाहून घेतलंय शास्त्रीय संगीताला. थोडक्यात विचारेन सर सुरुवात कशी झाली होती मग? घरी ॲक्च्युली आईपासनं मला म्हणजे हे मिळाला. अच्छा. आणि आई क्लासिकल गात नव्हती. कानडीमध्ये देवाची गाणी वगैरे गात होती. आणि मी कुठे असतो हुबळीला तिकडे इतकं महान कलाकारांनी आमचं शास्त्रीय संगीताला त्यांचं खूप मोठे कॉन्ट्रीब्युशन आहे. सवाई गंधर्वजी हो आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशीजी आणि गंगूबाई हानगल, मल्लिकार्जुन मनसूर, बसवराव राजगुरू आणि कुमार गंधर्वजी हे इतकं संगीत क्षेत्रातलं नामवंत कलाकार. आपण म्हणतो रत्न. सगळे एक रत्न आहे. गंधर्व आहे सगळे. मी लहान असताना तिकडे जेव्हा मी ऐकत होतो ते संस्कार मला घरी पण आई ऐकवायचे. हे मला पुढे हेल्प झालं आईकडनं. वा वा वा. मी मराठी, झी मराठी.